उपस्थित सर्व सन्माननीय माझे सर्व सहकारी वृंद, लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। आणि आजचा हा ध्वजारोहणाचा सोहळा का साजरा करायचा हे आपल्याला सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आपल्याला 15 ऑगस्ट समजतो का करायचा। विद्यार्थी दशेत असताना 26 जानेवारी मला कळायचं नाही की बुवा आपण का साजरा करतो, 26 जानेवारीला का झेंडा फडकवायचा। हे जसं जसं तुम्ही मोठे होतात तसं तुमच्या लक्षात येईल की का साजरा करायचा। तसा आजचा हा दिन का साजरा करायचा हे थोडक्यात सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करीन। तैरना है तो समंदर में आओ, किनारों पे क्या रखा है। तैरना है तो समंदर में आओ, किनारों पे क्या रखा है। प्यार करना है तो वतन से करो, इन बेकार की बातों में क्या रखा है, इन बेकार की बातों में क्या रखा है। हा विषय असा आहे की कुठं सुरू करायचा आणि कुठं संपवायचा हाच एक मोठा प्रश्न आहे। कुणी बोलणार असू द्या, कारण ह्याला इतक्या फांद्या आहेत आणि इतका कॉम्प्लिकेशन आहे की तो विषय मांडायचा का भाग कळत नाही। कारण बोलायसारखं इतकं आहे पण ते समोर त्याला कळलं बी पाहिजे की सांगणार काय सांगायला लागेल। तर बघा, सुरुवात जी आहे ती इंग्रजांपासून करू, म्हणजे मग तुमच्या थोडंसं लक्षात येईल। तर इंग्रजांचं राज्य होतं आणि 1857चा उठाव झाला। पहिला उठाव होता इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकणारा, इंग्रजांना हादरवून टाकणारा उठाव होता। आणि मग हा उठाव त्यांनी यशस्वीपणे दडपून टाकला, भारतीयांचा पराभव केला त्याच्यामध्ये। आणि मग त्यांनी परीक्षण केलं स्वतःचं की इतका मोठा उठाव आपल्या विरुद्ध का झाला, का असंतोष का होता आपल्या विरुद्ध। आणि मग त्यांच्या लक्षात आलं, अनेक कारण होते, त्यातलं एक कारण त्यांच्या लक्षात आलं की इथले जे संस्थानिक होते, इथले जे राजेरजवाडे होते त्यांना आपण दुखावलं आणि म्हणून हा उठाव आपल्या विरुद्ध झाला। आणि मग त्याच्यानंतर त्यांनी संस्थानिकांच्या संदर्भामध्ये अहस्तक्षेप नीती त्या ठिकाणी अवलंबली की यांच्या वैयक्तिक राजकारणामध्ये आपण हस्तक्षेप करायचा नाही। आणि तेव्हापासून भारताचं 2 भागामध्ये विभाजन झालं। एक प्रत्यक्ष इंग्रजांच्या अंमलाखाली असलेला भारत आणि दुसरं संस्थानिकांच्या अंमलाखाली असलेला भारत, असं 2 प्रकारामध्ये विभाजन झालं। आता जिथं संस्थानिक आहेत तिथं इंग्रजांचंच राज्य आहे, फक्त त्यांनी काय केलं होतं की हे जे संस्थानिक आहेत त्यांना दरबार भरवण्यापुरतं आणि काही लिमिटेड स्वातंत्र्य दिले, फक्त त्यांच्यापुरते लिमिटेड, बाकी नाही। आणि मग हे राजा राजवाडे त्याच्यामध्येच खुश होते की चला आपण राजा आहोत। आणि मग त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की परत इंग्रजांच्या विरुद्ध कधी उठाव झाला नाही, म्हणजे राजा राजवाड्यांनी कधी उठाव केलेला नाही। आणि मग असे 600 पेक्षा जास्त संस्थानं भारतामध्ये होते ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस। आणि प्रत्यक्ष मग भारताचं फाळणी झाली, विभाजन झालं आणि त्याच्यापैकी जवळपास 565 संस्थानं हे भारतामध्ये होते। आणि मग इंग्रजांनी जाता जाता एक फूस लावून दिली आणि हे जे संस्थानिक होते त्यांच्या समोर 3 पर्याय ठेवले। पहिला पर्याय असा होता की तुम्ही भारतामध्ये सामील व्हा, दुसरा पर्याय होता तुम्ही पाकिस्तानामध्ये सामील व्हा, आणि तिसरा पर्याय होता तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र देश म्हणून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता। अशा प्रकारचे 3 पर्याय त्यांनी ठेवले। आता जर सगळ्यांनी तिसरा ऑप्शन निवडला असता तर 565 देश तयार झाले असते आणि +2 भारत आणि पाकिस्तान असं। परंतु तत्कालीन जे गृहमंत्री होते पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मात्र साम दाम दंड भेद चा वापर करून हे संस्थान जे आहेत ते भारतामध्ये सामील करून घेतले
आता 565 पैकी 562 जणांनी ते ऐकलं. आता ते काही इतकं सहज ऐकलेलं नाही, तर त्यांनी वेगवेगळे तंत्र वापरले. कुणाला समजावून सांगितलं, कुणाला दम देऊन सांगितलं, कुणाला दमात घेऊन सांगितलं, आणि कोणाकोणाचा दम काढून सांगितलं की तुम्हाला यावंच लागतंय. तर मग 562 आले, 3 जण मात्र आले नाहीत. एक होतं जुनागडचं संस्थान, दुसरं होतं काश्मीर संस्थान, आणि तिसरं होतं हैदराबादचं संस्थान. हे तिघे चिवट होते आणि ह्या तिघांची वेगवेगळी मनीषा होती. जुनागडला पाकिस्तानमध्ये जायचं होतं. काश्मीरचा जो राजा होता हरिसिंग, त्याला स्वतंत्र राहायचं होतं, आणि हैदराबादचा जो निजाम होता यालाही स्वतंत्र राहायचं होतं. आता जुनागड आणि काश्मीरचा आपला विषय नाही म्हणून सध्या तो थोडासा बाजूला ठेवू. आता हैदराबादकडे येऊ. आता पहिला प्रश्न असा आहे की हे निजाम आले कुठून हैदराबादचे? तर हे निजाम आणि अहमदनगरचे निजामशाह याचा काही संबंध नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ते निजाम आणि हे निजाम एक आहेत का, तर नाहीये. ते अहमदनगरची निजामशाही त्याच वेळेस संपली होती. औरंगजेबाचा सरदार होता मीर कमरुद्दीन खान, यांनी 1724 मध्ये हैदराबादमध्ये स्वतःच एक राज्य स्थापन केलं. ते म्हणजे हैदराबादचं संस्थान, आणि त्यांनी स्वतःला निजाम अशी पदवी घेतली. म्हणून तिथून पुढचे जे त्याचे वंशज आहेत ते निजाम म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाऊ लागले. तर पहिला निजाम 1724 ला, आणि शेवटचा 7वा निजाम मीर उस्मान खान हा 7वा निजाम होता 1948 पर्यंत. म्हणजे जवळपास 225 वर्ष त्यांनी या हैदराबाद संस्थानावरती त्या ठिकाणी राज्य केलं होतं. आणि मग हा निजामाने ठरवलं की मला स्वतंत्र राहायचंय. मग त्याच्याशी बोलणी करायला सुरुवात केली भारताने की चला बा ठीक आहे या तुम्ही, परंतु तो कसल्या पद्धतीने तयार होत नव्हता. आता जेव्हा भारताची स्वातंत्र्य चळवळ चालू होती त्याच वेळी हैदराबादमध्ये सुद्धा ही चळवळ जी आहे ती त्या ठिकाणी चालू होती, परंतु त्याने अतिशय क्रूरपणे निर्दयपणे ती चळवळ त्या ठिकाणी दडपली. आणि याला अनुषंगून 1938 मध्येच हैदराबाद स्टेट काँग्रेस जी आहे त्याची त्या ठिकाणी स्थापना झाली होती की हैदराबाद जो आहे तोही त्या ठिकाणी संस्थान मुक्त व्हावं आणि स्वतंत्र भारतामध्ये त्यालाही त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळावं. परंतु हा जो निजाम आहे त्याला मात्र असं नको होतं. आणि मग त्याचा जो सेनापती आहे कासिम रजवी यांनी रझाकार नावाची निमलष्करी संघटना त्या ठिकाणी स्थापन केली, आणि इथल्या रयतेवर इथल्या प्रजेवर अनन्वित त्या ठिकाणी अत्याचार छळ करायला सुरुवात केली. आणि मग नेत्यांच्या लक्षात आलं की आता सहजासहजी स्वातंत्र्य मिळणार नाही, आणि म्हणून मग सशस्त्र लढा उभारला पाहिजे असं त्या ठिकाणी ठरलं. आणि त्यावेळेस जे नेते होते त्याच्यामध्ये प्रमुख नावं मी आपल्याला या ठिकाणी सांगेन. तर सगळ्यात जो तुम्हाला समोर आता फोटो दिसतोय ते स्वामी रामानंद तीर्थ हे प्रमुख नेते. त्याच्यानंतर गोविंदभाई श्राफ असतील, विजयेंद्रजी काबरा, दिगंबरराव बिंदू, माणिकराव पहाडे, बाबासाहेब परांजपे, रवी नारायण रेड्डी हे त्यातले काही प्रमुख नाव आहेत. आणि आपल्या बीडमधून सुद्धा खूप मोठा लढा मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी त्या ठिकाणी उभारला गेला होता. आपल्या बीडमधून सुद्धा हिरालालजी कोटेचे आहेत, रामलिंगजी स्वामी आहेत, मोतीलालजी मंत्री आहेत, पुरुषोत्तमजी चपळगावकर, रतनलालजी कोटेचा आणि कोटेच्या कुटुंबातील इतर सदस्य, काशीनाथराव जाधव यांचं सुद्धा खूप मोठं बलिदान या लढ्यासाठी आहे. आणि मग हा लढा तीव्र होऊ नये, यश येईना, म्हणून मग शेवटी 9 सप्टेंबर 1948 ला केंद्रीय कॅबिनेटमध्ये एक ठराव संमत झाला आणि निजामाविरुद्ध त्या ठिकाणी कारवाई करायचं ठरलं, लष्करी कारवाई करायचं ठरलं. परंतु नाव मात्र त्याला पोलीस कारवाई दिलं, कारण लष्करी कारवाई जर केली असती तर तो आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला असता, आणि म्हणून मग पोलीस कारवाई करण्याचं ठरलं. कारण पोलीस कारवाई जी असते ती देशातल्या अंतर्गत भागामध्ये आतल्या आत असते. आणि मग ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी कॅबिनेटच्या लक्षात आणून दिली की आपल्याला जरी आपण लष्करी कारवाई करत असलो तरी ह्याला नाव मात्र पोलीस कारवाई असं त्या ठिकाणी देऊ. आणि याला प्रत्येक जे मिशन असतं त्याला एक सांकेतिक नाव असतं, तसं याला सांकेतिक नाव होतं ऑपरेशन पोलो. आणि मग मेजर जनरल चौधरी
यांच्या नेतृत्वाखाली 13 सप्टेंबर 1948 रोजी चहू बाजूने त्या ठिकाणी जे सैन्य आहे आपलं भारतीय सैन्य ते त्या ठिकाणी हैदराबाद संस्थानामध्ये घुसलं आणि अवघ्या 4 दिवसामध्ये निजाम जो आहे तो त्या ठिकाणी शरण आला आणि हे हैदराबाद संस्थान जे आहे ते भारतामध्ये त्या ठिकाणी विलीन झालं. आता हा केवळ एका संस्थानाचा लढा नाही तर खूप मोठं योगदान या लढ्याचं सुद्धा त्या ठिकाणी आहे निश्चितपणे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये. तर नंतर मग हा जो मराठवाडा आहे मग परत 1 मे 1960 ला ज्यावेळेस भाषिक प्रांत रचना झाली तर त्यावेळेस मग हा आपण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बिनशर्त सामील झालो आणि अशा पद्धतीने 17 सप्टेंबर 1948 ला हा मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी मुक्त झाला. महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि जर आपण देशाचा विचार केला तर फक्त मराठवाडाच नाही तर तेलंगणातले काही जिल्हे, कर्नाटकातले काही जिल्हे आणि मराठवाड्यातले आपले तेव्हाचे 5 जिल्हे, आत्ताचे 8 असा हा पूर्ण निजामाचं सगळ्यात मोठं संस्थान होतं. तो विलिनीकरण झालं म्हणून आजचा हा दिवस जो आहे तो हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो.